विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी समृद्धी सोनकांबळे। माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय अंबड यांना तक्रार दाखल। जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे, भोलेनाथ ज्ञानेश्वर माने, गट नंबर 8/9, पिटोरी, सिरसगाव तालुका अंबड, जिल्हा जालना येथील रहिवासी असून नारायण गणपत माने, संतोष माने, पांडुरंग माने यांनी माझ्या शेतातील 2 वर्षापासून शेतात जाण्या येण्याचा रस्ता बंद केला आहे। मी 14/6/2021 रोजी तहसीलदार अंबड यांना अर्ज केला होता, पण आजपर्यंत काही कारवाई केली नसून त्यामुळे मी परत 1/9/2022 रोजी अर्ज केला आहे। माननीय तहसीलदार कडवरकर अंबड यांना मी लेखी विनंती केली आहे की आपण स्वतः शेतात येऊन पाहणी करून मला न्याय द्यावा। सदर शेतीत जाण्याकरिता रस्ता नसल्याने माझे शेतीचे नुकसान होत आहे व माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। संतोष कांबळे, जालना प्रतिनिधी। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। माने साहेब, तुमचं नाव सांगा। भोलेनाथ ज्ञानदेव माने, राहणार पिटोरी, सिरसगाव तालुका अंबड, जिल्हा जालना। तर माननीय तहसीलदारकडे आपली तक्रार काय आहे आणि आपण त्या अनुसार कधी तक्रार दिली होती, त्या अनुसार आपलं माझी तक्रार रस्त्यासंदर्भात आहे। माझा विषय असा आहे की माझ्या वडिलांनी 14/6/2021 रोजी तहसीलदार साहेबांना एक अर्ज केला होता की त्या रस्त्यासंदर्भात अर्ज होता। त्याच्यामध्ये माझे वडिलांचे चुलते नारायण गणपत माने, संतोष नारायण माने, पांडुरंग नारायण माने या तिघांनी रस्ता अडवला। त्या दिवशीपासून आजपर्यंत रस्ता बंदच आहे आणि तहसीलदार साहेबांना आज मी परत एकदा आजच्या तारखेला आज रोजी 1/9/2022 रोजी मी परत एकदा अर्ज केलेला आहे तहसीलदार साहेबांना। तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी व मला माझ्या रस्त्यासाठी त्यांनी काहीतरी मार्ग दाखवून द्यावा ही नम्र विनंती। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।